हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तर आज आहे पौष महिन्यातला पहिलाच दिवस आणि पहिलाच रविवार. तर इकडे सूर्यनारायणाची पूजा करायची आहे. तर सूर्यनारायणाचं पौष महिन्यातलं व्रत कसं करावं हे तुम्हाला सांगते मी आणि दाखवते सुद्धा पूजा. तर व्हिडिओ आपला न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा. आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि कसा वाटतंय तो नक्कीच कमेंट करून सांगा. तर इकडे सूर्यनारायणाची पूजा करायची होती, तर थोडंसं पाणी मारून घेतलं टेरेसला, कारण खूप दिवस झालं होतं टेरेसला काही पाणी वगैरे मारलेलं नव्हतं. जेव्हा पावसाळा चालू होता तेव्हाच तो टेरेस धुवून निघलेलं काय, कारण टेरेसला जास्त करून यायचा प्रश्न येत नाही. तर ही पूजा मला टेरेसलाच मांडावी लागते, कारण आमच्या घरामध्ये ना असं प्रॉपर पूजा जिथं सूर्य दिसेल ना तिथं पूजा मांडायची असते. घरामध्ये असं सूर्यनारायणाची किरणं तर येतात पण किचनमध्ये येतात आणि पूजा काही तिथं मांडता येत नाही किचन ओट्यावरती. आणि बागेमध्ये पण सूर्यनारायण एवढ्या लवकर काही दर्शन देत नाही. त्यामुळे मग मी काय करते, टेरेसलाच व्यवस्थित अशी पूजा मांडता येते, त्यामुळे मी टेरेसलाच येत असते पूजा मांडायला. पण टेरेसला पूजा मांडायला घ्यायचं म्हटलं ना की खूप सारे हेलपाटे घालावे लागतात खाली. तर इकडे पाट वगैरे घेऊन आले, त्यानंतर पूजेचं सगळं साहित्य घेऊन आले का ताटामध्ये. समर्थला 2-3 हेलपाटे घालायला लावले, तर त्यानं पण सामान आणू लागलं. आणि इकडे बघू शकता आता मी पूजा मांडायला घेतलेली आहे. खाली बसायचं आसन राहिलं म्हणून पुन्हा खाली गेले, आसन घेऊन आले. तर असं वरती पूजा मांडायची म्हटलं ना तर असं होतं बघा, भरपूर अशा वस्तू आपल्याला लागतात, सगळं साहित्य घेऊन बसावं लागतं आणि मग ते येरझाऱ्या खूप होतात. इकडे माझ्याकडे छाप होता सूर्यनारायणाचा, तोच मी आपल्या ह्याच्यावरती टाकून दिला पाटावरती. पाट स्वच्छ अगोदर पुसून घेतला होता. आणि त्याचबरोबर इकडे सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घेतली. कलश स्थापन करायचा असतो आपल्याला, गणपतीची सुपारी म्हणजे गणपती स्थापन करायचा असतो. तर अशा पद्धतीनं प्रॉपर अशी आणि साधी सिंपल होणारी पटकन होणारी पूजा असते ही. ह्या पूजेचं काही जास्त हे नाही. आजच्या दिवशी बघा सूर्यनारायणाची प्रतिमा काढून सूर्यनारायणाची पूजा केली जाते आणि राणूबाईची कथा वाचली जाते. तर पुस्तक आहे माझ्याकडे, तर ती कथा मी नंतर थोड्या वेळाने वाचणार आहे, कारण आता सकाळी सकाळची घाई असते कामाची आणि आपल्याला पूजेची पण सकाळीच पूजा करायची असते. तर इकडे सगळी प्रॉपर पूजा वगैरे करून घेणार. त्यानंतर मग मी नंतर निवांत माझं सगळं काम झालं ना मग कथा वाचणार. तिकडे पूजा वगैरे करण्यासाठी मी सगळं साहित्य एका जागी घेतलं. त्यानंतर सूर्यनारायणाची प्रतिमा काढून घेतली. सूर्याला जल अर्पण करण्यासाठी तांब्या भरून आणला. त्या तांब्यामध्ये हळदी, कुंकू, अक्षदा, तीळ आणि थोडासा गूळ टाकलेला आहे. कारण बघा आजच्या दिवशी सूर्यनारायणाला आजपासून म्हणजे पौष महिन्यात तिळा तांदूळाचं खूप महत्त्व आहे. तर ह्या दिवसापासून बघा, आता तीळ तांदूळ आहेत ना, ह्या महिन्यामध्ये खूप हे केलं जातं. तांदूळाचं खूप महत्त्व आहे. तर तिळा तांदूळाने सूर्यनारायणाला ना जल अर्पण केलं जातं. तर तांब्या भरून आणला, त्याच्यामध्ये सगळं हे करून घेतलं आणि आता इकडे कलश स्थापन करून घेते. तर कलशाची सुद्धा पूजा करून घेते आणि त्याचबरोबर इकडे सूर्यनारायणाची सुद्धा पूजा करून घेते. तर हे व्रत खूप साधं सिंपल आहे. आम्ही लहानपणापासून करतो, त्यामुळे मी न चुकता दरवर्षी करत असते. तर इकडे आता ही गणपती बाप्पाची सुपारी मांडून घेते. तर अगदी साधी सिंपल, याच्यावरती कापड हंतरलं तरी चालतं, नाही हंतरलं तरी चालतं. ही पूजा पाटावरच मांडली जाते. आता ह्या पूजेसाठी आहे ना बोरं, गाजरं, डहाळे हे सगळं असतं, पण माझ्याकडे नाही आहे, कारण इथं शहरामध्ये ह्या गोष्टी पटकन मिळत नाहीत. मिळतात पण मार्केट खूप लांब आहे, त्यामुळे काही मी आणत नाही. जे घरामध्ये आहे त्या साहित्यापासूनच पूजा करते. मनोभावे कुठलीही पूजा केली देवापर्यंत पोचत असते, त्यामुळे मनोभावे पूजा करायची. जे साहित्य आहे आपल्या त्या साहित्यामध्ये मिळालं असलं तर ठीक, ठेवायचं नसेल तर नाही ठेवलं तरी चालतं. पूजा करणं महत्त्वाची. तर इकडे उपवास असतो माझा, तर उपवास कुठला जरी उपवास असला ना तर उपवासाला काही मी खिचडी वगैरे खात नाही. तर इकडे आणि हे फूल बघा, मला इतकं भारी वाटलं की सूर्यनारायणाची पूजा आहे आणि हे सूर्यफुलासारखंच फूल आहे आणि ह्या फुलाचं नावसुद्धा सूर्यकमळच आहे. तर ते सुद्धा मला ह्या पूजेला म्हणजे व्हायला मिळालं, हे खरं तर खूप म्हणजे योगायोगच म्हणावं लागेल, कारण ह्या दिवसातच ह्या झाडाला फुलं लागतात. खूप दिवस झाले, वर्ष झालं लावलं होतं, पण ह्या 2 महिन्यातच ह्याला फुलं लागायला लागलेत. खूप छान सुंदर अशी फुलं दिवसभर आणि 8 दिवस म्हटलं तर ही फुलं अशीच राहतात, फ्रेश राहतात, लवकर काही कोमेजत नाहीत, काय नाहीत. इकडे पूजा वगैरे मांडून घेतली, धूपदीप दाखवून दिला आणि काय झालं बघा, पूजा करत होते पण दिवा काही राहतच नव्हता. कारण आहे ना आता टेरेसला म्हटल्यानंतर वारं खूपच होतं. आज तर खूप थंड हवा होती. टेरेसला पूजा करायला भारी वाटलं, कारण ऊन पण पडलेलं होतं. सूर्याची किरणं मस्त अशी पसरलेली होती. 8 वाजलेले होते आणि सकाळी सकाळी आंघोळ वगैरे करून खालचं थोडंफार आवरून वरती आले होते पूजा मांडायला.
तर ह्याचा मिनी ब्लॉग मी दुपारीच अपलोड केला होता आणि त्याच्यामध्ये मला एका ताईची कमेंट आली होती की ताई उपवास कधी सोडायचा किंवा ही सूर्यनारायणाची पूजा आहे ना किती वाजता काढायची. तर ही पूजा आहे ना 5-5:30ला काढली तरी चालेल, दुपारीच काढावी असं काही नाही. दिवसभर ठेवायची, 5-5:30च्या दरम्यान ही पूजा काढायची आणि आपण सकाळी पूजा केलेली असते ना, तर त्यामुळे दुपारी उपवास सोडला तरी चालतो आणि संध्याकाळी सोडला तरी चालतो. असं काही नाही की ह्याच टायमिंगला सोडावं त्याच टायमिंगला सोडावं. इकडे माझी पूजा करून झाल्यानंतर जे जेल होतं ना, तर ते सूर्यनारायणाला अर्पण केलं आणि छान अशी साधी सिंपल सोपी पूजा करून घेतली मी. पूर्वी हे रविवार आहे ना घरोघरी केले जायचे, लहान मुलींपासून म्हणजे 5वी-6वीच्या मुलींपासून आहे ना सगळे हे रविवार करायचे. पण आता हल्ली ह्या सगळ्या पद्धती आहेत ना, जुन्या आहेत ना, ह्या सगळ्या बुडत चाललेल्या आहेत. पण काही काही जे गावाकडचे राहिलेले आहेत, लोक गावाकडे राहतात ना, तर ते पूजा करतात. तर आमच्या गावाकडे तर घरोघरी आणखीन पण पूजा केली जाते, पण शहरामध्ये क्वचितच एखाद्या ठिकाणी पूजा केली जाते किंवा एकच आपल्या घराण्याची किंवा आपल्या भागातली जी काय परंपरा आहे ना, तर ते जपतात. इकडे बघू शकताय जवळनं छान अशी पूजा केलेली तुम्हाला दाखवते. आता इथून पुढे बघा ह्या महिन्यामध्ये तिळा तांदूळाला खूप महत्त्व आहे. तर हे तीळ तांदूळ वाहून सूर्यनारायणाची पूजा झालेली आहे. सूर्यनारायणाचं तुम्हाला दर्शन पण देते. त्यानंतर खाली आले, तुळशीची पूजा वगैरे करून घेतली. दारामध्ये रांगोळी काढायची होती, तीसुद्धा काढून घेतली. तर बघा आपल्याला परमार्थाचा वेळ आहे ना आपल्याला तरुण वयातच लागलं पाहिजे आणि तरुण वयात जर आपल्याला परमार्थाचं वेळ लागलं तर म्हणायचं आपल्या आईवडिलाची काहीतरी पुण्य आहे आणि आपल्या मागच्या जन्मीचं काहीतरी चांगलं पुण्य असेल, तेव्हाच आपण खूप लवकर म्हणजे परमार्थात शिरतो. आणि खूप लहानपणापासून माझ्या तर सगळं जसं म्हणजे मला कळतं आहे असं मी पहिल्यापासूनच धार्मिक आहे. म्हणजे काय आत्ताच नाही, पहिल्यापासूनच धार्मिक आहे. हे सगळं लहानपणापासूनच ह्या गोष्टी मी शिकलेल्या आहे. त्यामुळे मला ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना लहानपणापासूनच आवड आहे आणि आवड असली ना की कुठलीही गोष्ट माणूस आवडीने खूप छान करतं. तर हे मी माझं कौतुक म्हणून नाही सांगत, पण बघा ज्या गोष्टी लहानपणापासून आपण आपल्या मुलांना शिकवतो ना, तर ती मुलं पुढं जाऊन त्या गोष्टी करत राहतात. त्यामुळे ना आम्ही लहानपणापासूनच आम्हाला ह्या गोष्टीची आवड होती. दारामध्ये रांगोळ तर मी खूप लहान होते तेव्हापासून मी माझ्या दारामध्ये रांगोळी काढायची शिकलेली आहे. म्हणजे आईच्या तिकडे असताना सडा रांगोळी पहिल्यापासून देवपूजा माझ्याकडेच असायची, लग्नाच्या अगोदरसुद्धा. आमच्या स्वामींचं मंदिर होतं आमच्या गावामध्ये, तर तिथं रोज संध्याकाळी 9ला का 8ला काहीतरी टायमिंग असायचा. तर त्या टायमिंगला आरती असायची, तर आम्ही न चुकता रोज नित्यनियमाने आरतीला जायचो. तर ह्या सगळ्या गोष्टी लहानपणापासूनच अंगवळणी पडल्या होत्या. त्यामुळे लहानपणापासूनच मला ह्या गोष्टीची आवड निर्माण झाली आणि त्यामुळेच मग मी अशी म्हणजे अशी छान सुंदर पूजा करायला शिकली आणि मला ह्या सगळ्या गोष्टीची आवड निर्माण झाली लहानपणापासून केल्यामुळेच. आणि आपल्या आईवडिलाचं खरंच खूप मोठं पुण्य असेल, त्यांच्या पोटी अशी लेकरं जन्माला येतात. आणि मी सुद्धा सारखं माझ्या मुलाला सांगत असते, समर्थला सांगत असते, तू हे कर, तू ते कर, अशा पूजा करत जा. म्हणजे कसं असतं, मुलांनी आपण केलं की मुलं पाहतात आणि मुलं बरोबर शिकतात. आपल्या घरामधल्या सगळ्या गोष्टी आहेत ना मुलांच्या समोर केलं की मुलं आपोआप शिकतात. आणि मुलांपेक्षा मुली खूपच लवकर शिकतात, कारण मुलींना आहे ना ह्या गोष्टीची अगोदरच आवड असते आणि त्याचबरोबर आपण त्यांच्यासमोर अगदी छोटीशी जरी गोष्ट केली ना तर ती लगेच करतात. आता पूर्वी आमच्या आई दारामध्ये सडा रांगोळी करायची ना, तर हे मी खूप लहान असल्यापासून दारामध्ये सडा रांगोळी ही माझ्याकडे असायची. त्यामुळे ही आवड जी आहे ना आपल्याला पहिल्यापासूनच असते आणि ही आवड मुलींना आहे ना पटकन मुली लगेच हे करतात, अंगवळणी पाडतात आणि हे नंतर मग त्यांना जड जात नाही, असं होतं. इकडे छान अशी माझी देवपूजा झाली, पण समर्थला जायचं होतं त्यामुळे आज देवांना काही फुलं बागेतनं आणून म्हटलं जरा नंतर वाहता येतील, अगोदर बाकीची आपली सगळी आवरावर करून घ्यावी. कारण काय झाले, समर्थला जायचं आहे आज कॉलेजला, त्याचं कॉलेज उद्यापासून भरतं आहे. आज रविवार आहे तर आज तो चालला आहे कॉलेजवरती. इकडे पूजा वगैरे केली. तांब्यावरची कालची निर्मल्याची फुलं काढायची राहिली होती, तीसुद्धा काढून घेतली आणि आज बिना फुलांची देवपूजा तुम्हाला दाखवते. आज खूप दिवसांनी देवांना फुलं वाहिली नाहीत, पण देवघरात सुनं सुनं वाटत होतं आणि म्हटलं नंतर वाहूया, त्या नादात राहूनच गेले. एकदा पूजा झाली की परत आपलं जाणं होत नाही. बाकीच्या कामाला हात लागले की ते काम महागच राहतं. पण आता इथून पुढे उद्यापासून तसं नाही करायचं. ज्यावेळेस आपली देवपूजा होईल ना, तर त्यावेळेस पटकन अशी बागेतली फुलं जाऊन आणायची आणि पटकन व्हायची. आणि रोज बघा बागेतमध्ये मी आवर्जून फुलं आणायला जाते, पण आज मला खूप सकाळी कामं होती. समर्थला जायचं होतं, समर्थ गेला. त्यानंतर ह्यांनी आणलं होतं ते दूध आहे ना, ते दूध तापायला ठेवलं. डबे वगैरे स्वयंपाक वगैरे सगळं झाले माझं. आता फक्त मला लोणी करायची म्हणजे
10-12 दिवसाची साय साठलेली. कारण साईचं कसं झालं होतं, आता ह्या लग्नाच्या धावपळीमध्ये साय साठलेली ना तशीच ठेवली होती मी. तर अक्षरशः पातेलं एवढं भरलं आहे. 2-3 दिवस झालं करेल म्हटलं, करणं काही झालं नाही, तसंच ठेवलं होतं फ्रीजमध्ये. आणि तेवढ्यामध्ये एक आपलं पार्सल आलं आहे, तर चला म्हटलं खोलून बघूया. आलं आहे तर असं तुमच्यासमोरच खोलूया. बरेचसे असे आपण पार्सल काय काय ऑनलाईन मागवतो आणि ते दाखवायचे राहूनच जातात. पण आता व्हिडिओ चालूच होता, तेवढ्यामध्ये पार्सल आलं, तर चला म्हटलं पार्सल खोलून बघूया. आणि मी काय मागवलं होतं, की हँगर मागवलं होतं, पण मला पाहिजे तसं म्हणावं असं चांगलं आलं नाही. आणि आता असं वाटायला लागलं की कानाला खडा, अजिबात काही मागू नये ऑनलाईन. तर काय होतं बघा, मला एक तर शक्यतो पटतच नाहीत, पण तिथं छान दिसतं बघा आपण मागवतो तिथं, आणि घरी आलं की तेवढं खास नसतं ते. तर हे फ्लिपकार्टवरनं मागवलं होतं, पण काय क्वालिटी अजिबातच चांगली नाही आणि मला पण अजिबात आवडलं नाही. असं म्हणजे दणकट नाही आहे, असं खूप नाजूक आहे ते. आता ह्याच्यामध्ये मोबाईल चार्जिंगला तर काही बसणारच नाही. मोबाईल चार्जिंगसाठी आणि चाव्या घरामध्ये भरपूर झालेल्या आहेत ना, 2-3 टू व्हीलर आहेत, 2 त्या, एक फोर व्हीलरची आहे, एक त्या पिकअपची आहे, अशा चाव्या भरपूर आहेत ना, म्हणून इकडे तिकडे चाव्या पडतात. आणि रोज सकाळी माझ्या मागं ह्यांचं चालू झालेलं असतं, माझी चावी कुठे आहे, माझ्या गाडीची चावी कुठे आहे, सगळे ओरडतात. म्हणून म्हटलं ही की हँगर मागवावं. पुण्याला होतं तर ते काय आणलंच नव्हतं इकडे, त्यामुळे ते राहून गेलं. म्हटलं इथं मागवून घ्यावं. तर मला दिसायला खूप छान दिसतं हे, पण एवढं असं दणकट नाही आहे आणि असं क्वालिटी म्हणावी अशी नाही आहे. तर काही काही ऑनलाईन गोष्टी खूप छान येतात बरं का, पण काही काय अशा एखाद्या गोष्टी असे खराब येतात ना, की पूर्ण वस्तू मागवलेल्याचा मूडच जातो. चला तर जाऊ द्या. असा होता आजचा व्हिडिओ. तुम्हाला कसा वाटला हे नक्की कमेंट करून सांगा. आवडला तर लाईक करा, शेअर करा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर भेटूया आपण उद्याच्या छानशा सुंदर व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.